स्तनाची गाठ दुखत नसेल तर त्याचं आपण डायग्नोसिस केलं नाही तरी चालतं का? उलट ज्या दुखणाऱ्या नाही गाठी त्या जास्त रेड फ्लॅग असतात असं मी म्हणेन. व्हेअरएज कॅन्सर इज मोस्ट ऑफ द टाइम पेनलेस आणि हेच ते मेन कारण आहे की बायका ह्याला इग्नोर करतात. आता जर का स्तनाचं कॅन्सर असेल तर त्यासाठी केमोथेरपी ही फक्त केली तर चालते का त्याचे ऑपरेशन करावंच लागतं? जे अर्ली स्टेजचे कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये सर्जरी असते, पण सर्जरी म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढलीच पाहिजे असं नाही, कारण आता मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये कॉन्झर्विंग सर्जरी केली जाते, म्हणजे फक्त तेवढा लंप काढतो आपण, पूर्ण ब्रेस्ट नाही काढत. 2026 मध्ये केमोथेरपी तितकीच वेदनादायक राहिली का? किमोथेरपी म्हणजे सिंपल सलाईनमधली औषधं असतात, ते काहीही दुखत वगैरे नाही. एक तर पहिले किमोथेरपीचेच औषधं ॲडव्हान्स झालेले आहेत, आधुनिक झालेले आहेत आणि आमच्याकडे आता असे भरपूर औषधं आहेत की ज्यांनी त्याचे साईड इफेक्ट कमी करतात. त्यामुळे आता पूर्वीसारखे साईड इफेक्ट्स राहिलेले नाही आहेत. केमोथेरपीमुळे केस जातातच का? प्रत्येक किमोथेरपीने केस जातात का तर असं नाही आहे. काही किमोथेरपीने बऱ्यापैकी हेअर लॉस होतो, 89-90%. काही किमोथेरपीज हलकी असतात, त्यांनी एवढा मॉडरेट काइंड ऑफ हेअर लॉस होतो आणि काही थेरपीज आहेत जसं इम्युनोथेरपी टार्गेट त्यांनी तर हेअर लॉस होत सुद्धा नाही. शेवटची तुमची किमोथेरपी झाल्यानंतर 3 आठवड्यामध्ये हेअर ग्रोथ चालू होते आणि बाय 6 मंथ्स तुमची ऑलमोस्ट ओरिजिनल केस परत येतात. स्पर्श करून कॅन्सर पसरतो? हा अजिबातच हे खरं नाही आहे. बायोप्सी जर का केली ब्रेस्ट कॅन्सरची, स्तनाच्या कॅन्सरची, तर मग त्यामुळे कॅन्सर पसरतो.